तुम्ही जो आता प्रेमळ व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तुम्ही बघितलं असेल की हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूप ट्रेंडिंगला चाललेला आहे. आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकट ते तुम्ही ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आपल्याला मिळून जाईल. त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं, तुमचा जिथं फोटो सिलेक्ट करायचा आणि इथून ॲड करायचा आहे. फोटो तुम्ही इथून ॲड केल्यानंतर खाली थोडं ते स्क्रोल करा, रेशोज ऑप्शन मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून 9.16चा इथून बॉक्स आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर 0वरती क्लिक करायचं. इथून फोटो नीट नसेल बसला तर सेट करून घ्या दोन्ही बोटाने. अशा प्रकारे फोटो सेट झाल्यानंतर फोटोच्या पहिल्या एंजूट यायचं आहे आणि खाली तुम्हाला ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीटमा व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथून ॲड करायचा आहे. हा बीटमा व्हिडिओ तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच बीटमा व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. खाली थोडं ते स्क्रोल करा, हे तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन मिळून जाईल. आपल्याला त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर ह्या फोटोवरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ असेल जेवढे सॉंग आहे तिथपर्यंत न्यायची. नेल्यानंतर आता आपल्याला सिम्पली काय करायचं, हा जो फोटो आहे ना पहिल्या बीटपाशी आपल्या इथून स्प्लिट करायचा. तर ही आपली पहिली बीट चेंज होते. तर ह्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आता अशा प्रकारे हा जो बीटमा व्हिडिओ असेल तो सुद्धा स्प्लिट करायचा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली बीटमा व्हिडिओ आहे ना आपला तो बीटनुसार इथून स्प्लिट करणे येतं शेवटच्या बीटमापर्यंत. तर आपल्याला आहे ना सिम्पली बघायचं बीट कुठे चेंज होते, इथे एक आपली बीट चेंज होते. ह्या बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. ह्याच्या पुढची बीट आपल्याला इथे चेंज होते, ह्या बीटमा व्हिडिओवरती क्लिक करून स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो बीटमा व्हिडिओ असेल तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत स्प्लिट करत न्यायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर आता हा जो आपला आहे ना बीटमा व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपल्या इथून आता PNG ॲड करायचं. तर ठीक आहे, मी सांगतो तशा प्रकारे. तर सिम्पली हे जे आपलं पहिलं बीटमा व्हिडिओचा भाग आहे त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं ते स्क्रोल करायचं, रिप्लेचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आणि पहिले इथून तुम्हाला PNG ॲड करायचं. हे PNG आता आपल्याला काय करायचं, दुसरं जे ही PNG आहे ना म्हणजे बीटमा व्हिडिओ आहे PNG नाही, तर दुसऱ्या बीटमा व्हिडिओला आपल्याला PNG ॲड करून घ्यायचं. तर ठीक आहे, आता समजलं. तर सिम्पली स्क्रोल करा आणि रिप्लेच्या ऑप्शनवरती क्लिक करून पहिले इथून PNG ॲड करायचं. तर ठीक आहे, हे सर्व PNG आपण तुम्हाला खाली दिलेलं आहे. ठीक आहे, आता इथून तुम्हाला अशा प्रकारे ना सर्व बीटमा व्हिडिओला आहे ना इथून म्हणजे बीटमा व्हिडिओ यायचं आहेत आपले ते जे भाग केले आहेत ना आपण त्या सर्वांना आहे ना वेगवेगळे इथून PNG ॲड करून घ्यायच्यात. जेवढे पण आपण PNG दिले ते सर्व. तर ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सिम्पली काय करा, हा जो आपला 2 नंबरचा फोटो असेल त्यावरती क्लिक करायचा आणि झूम करायचा अशा प्रकारे. आणि सिम्पली इथून तुमचा जो पाय असेल तो अशा प्रकारे ठेवा सेट करून. ठीक आहे, म्हणजे इथून परफेक्ट बसून जाईल. ओके, अशा प्रकारे. तर इथून आपण थोडा झूम करूया, तर इथून परफेक्ट बसत आहे. तर अशा प्रकारे तुमचा जो म्हणजे इथला फोटो असेल तो इथून सेट करा अशा प्रकारे. ठीक आहे, आता सांगितलं तशा प्रकारे. तर इथून तुम्ही काय करा, सर्व PNG ॲड करून घ्या. आता सांगितलं तशा प्रकारे PNG सर्व ॲड केल्यानंतर त्यामध्ये आता इथून एक आपल्याला इफेक्ट द्यायचा. तर सिम्पली ह्या पहिल्या PNGवरती क्लिक करायचं, ॲनिमेशनचं ऑप्शन खाली त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल फेड इनचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. तर ठीक आहे, इथून सिलेक्ट करा आणि प्रत्येक PNGला हा जो इफेक्ट असेल फेड इनचा तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. इनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर मी ते PNG सर्व ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही बघू शकाल की सर्व PNG आपण सर्व बीटनुसार इथून ॲड करून घेतले. तुम्हाला पण अशा पाहिजे तुमचे जे PNG असतील इथून तुम्हाला ॲड करायचे. PNG ॲड केल्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर खाली ॲनिमेशनचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून कॉम्बोमधला झूम 1चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायचा. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला ऊसचा तो एक सिलेक्ट करायचा आहे. आता आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, तर पहिल्यांदा यायचं आहे आणि खाली तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल क्रोमॅटिकचा, तो तुम्हाला इथून सिलेक्ट करायची. लेंथ आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर दुसरा जिथं फोटो आहे तिथे यायचा आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली तुम्हाला पॅरेटच्या ऑप्शनमधला हा जो सेकचा इफेक्ट असेल तो तुम्हाला उचलायचा इथून आणि सिम्पली बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 5, 5,
बाजूलाच ठेवायची आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा इथेच यायचं आहे आणि पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला पॅरिटीच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला हा जो ब्लॅक फ्लॅश 2चा जो इफेक्ट असेल तो तुम्हाला याच्यावर सिलेक्ट करायचा आहे. ह्याची लेंथ तुम्हाला शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली तो तुमचा जो व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.